आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। महाराष्ट्रातील पाकिस्तानींच्या मुद्द्यावर चर्चेची शक्यता, तर राज्यातील पाणी प्रश्नासंदर्भात देखील विचारमंथन होण्याचा अंदाज। भारताची कठोर पावलं, पाकिस्तानची घाबरगुंडी, भारतात घुसून तसाच हल्ला करण्याची दरपोक्ती। पाकिस्तानचे नेते अली जफर सभागृहात बरळले। पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम दुकानदारांवर बहिष्कार टाकल्याचा आरोप। समाजवादी पार्टी आज आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार। विधानसभेत ओमर अब्दुल्ला गहिवरले सभागृहामध्ये स्तब्ध। पर्यटकांना वाचवू न शकल्याची व्यक्त केली खंत। नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज सद्भावना रॅली। नफरत छोडो भारत जोडो हा संदेश देत रॅलीचं आयोजन। 26 पर्यंत राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सची करारावर स्वाक्षरी। पाकिस्तान सोबतच्या तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व। भारताची हवाई ताकद आणखी वाढणार। तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआयए कोठडी। तहव्वूर राणाचा कोठडीतला मुक्काम वाढला। एल्फिस्टन पुलासंदर्भात तोडगा नाहीच। एमएमआरडीए सोबतच्या बैठकीत देखील स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम। सध्या एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी खुला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबईच्या दौऱ्यावर। पंतप्रधानांच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।